हाय फ्रेंड्स, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं किराण्याची यादी करायची होती म्हणून. मग ती यादी करून घेतली आणि यांना दोघांना ना किराणा भरायला जायचं होतं म्हणून ताटं करून दिली जेवायला. यांची दोघांची जेवण झाली, गेली किराणा भरायला. किराणा घेऊन आले. त्यानंतर अक्का म्हटल्या आजपासून आपण स्वयंपाकाला सुरुवात करू. मग अक्काने काय केलं, सगळ्या पिशवीतला किराणा खाली केला, एका टपमध्ये भरून घेतला. अक्का म्हटल्या सगळे गोड पदार्थापासून सुरुवात करते, आपण आज चिवड्यापासून सुरुवात करू. अक्काने सगळा चिवडा चाळून घेतला, घाण काढली. नंतर ना गरम गरम कढईत ना कोरडा भाजून घेतला. चिवडा भाजल्यानंतर ना तो छान लागतो कडक कडक. आणि उद्यापासून सगळे व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचे नक्की येणार आहे दिवाळीच्या फराळाचे. आमच्या अक्का छान पदार्थ बनवतात. नंतर अक्काने मला ना तेल काढायला तेल काढून घेतलं आणि त्यानं अक्काने ना चिवड्यासाठी ना मका पोहे तळून घेतले होते. आणि मका पोहे सगळे तळून झाल्यानंतर नाही का इथं खोबरं तळून घेतलं. खोबरं जास्त जाळायचं नाही. आणि त्यानंतर इथे शेंगदाणे तळून घेतले, भरपूर असे शेंगदाणे टाकले. नंतर कढीपत्ता टाकला. कढीपत्ता कमी तेलातच तळायचा, कारण की ना तो ना जास्त तेलकट होतो जास्त तेलात तळल्यावर. नंतर त्याच्या चिवड्यात टाकून घेतलं सगळं तळलेलं सामान. नंतर मग हळद टाकली. पूर्ण एक मसाल्याची पुडी, चिवडा मसाल्याची पुडी लागली त्या एवढ्या चिवड्याला, तेवढी टाकायची. नंतर मग इथं पिठी साखर टाकली. पिठी साखर टाकली ना गोड चव येते आणि तिखट पण लागतो, चिवडा छान लागतो. नंतर मीठ टाकलं, मिक्स केलं. असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.